तर नमस्कार मित्रांनो, आज हरण्याला बाहेर काढले. हिऱ्याला ओमने मी अगोदरच डाळिंबाच्या शेतात चरायला बांधले आणि आता हरण्याला चालवले. हे ओममुळेच बाहेर काढले. ओमला लय आवड असते. ओम नंदिनीला घेऊन जातो तिकडे फिरवायला, नंदिनीला धनश्रीसोबत खेळतो. आता हे हरण्याला बाहेर काढले. पुढं लाव त्याला, पुढं लाव. हां, मारतोय र तुला. बास आता हरण्याला आणलं इथं चरायला. इथं थोडंसं गवत आहे, आपलं पाणी लिक होतं ना, इथं गवत आहे. आणि पलीकडं हिरे, पांढरं गोरं पलीकडे आणि तांबडं गोरं अलीकडे. खरं तर ओममुळेच हे बैल इकडे आणलेत. म्हणजे मला तर वेळच भेटत नाही बरं का आणलं इकडं आणायला. पण ओम म्हणला हिऱ्याला तिकडे बांधायचे चरायला. मग आम्ही आलो होतो हिऱ्याला घेऊन. मग त्यानंतर परत आम्हाला इकडे यायचं होतं. तर मग आता ओम म्हणला हरण्याला मी घेणारच आहे, तुम्ही त्याला मेक आणा बांधायला. मग मी मागून मेक घेतली हातात. ओमने आणलं होतं हरण्याला. ओम असलीच अर्धे काम करतो. हिथं आणलं मग पुन्हा कटाळा आला. मला म्हणला तू बांधत आहे ह्याला चरायला. म्हटलं चालतं, मी बांधतो, मला तर कधी पण सांभाळायचं छानला. तर मित्रांनो, आता ऊन कमी झाले. दुपारच्या वेळामध्ये हिरे आणि हरण्याला घरी आणले, कारण त्यांनी गवत खाल्लं होतं. गवत खाऊन नंतर मग घरी आणलं होतं. तर गुरांना घरी आणून खाल्या टाकले वाढं, जे आपण काल वाढ आणलं होतं ना, तर ते पण वाढं. आणि आज एक वाड्याची बैलगाडी भरून आणली होती. तरी वाड्याची कुट्टी गुरांना, गुरं तर हिला कंटाळले. पण गुरं एका दिवसात, आता हे बघा माझ्या हातात किती हिरवा पाला आहे ना, हिरवा तरी खायला पाहिजे त्यांनी. हां, आणि विषय तो मीठ टाकायचं बरं का. मी कधी म्हणजे जेव्हा लक्ष होतं ना, तर त्यावेळेस थोडं मीठ टाकत असतो. आपल्या तिथं मिठाचं पोत आणून ठेवले खुराकाच्या पोत्यापाशी. पण गरमीचे दिवस जास्त मीठ टाकलं ना, मग ह्यांना डायरिया होतं, म्हणजे पातळ संडास करतात जास्त मीठ टाकल्यावर. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त मीठ जमत नाही ना, तो पण प्रॉब्लेम आहे. आता बघा, तर ह्या हिरव्या कुटीला पण एका दिवसातच कंटाळले. बघा वृंदा तशीच बसली, सारख्या माझ्याकडे बघतोय. ती काबरी पण तिकडं बघते रस्त्याकडं. आणि तिकडं गौरांग हरण्या बसलेत. हरण्या नाही, चिमण्या गौरांग बसलेत. बरं काबरे थांब जरा. तर विषय हा आहे की गुरं ह्या सुद्धा कुट्टीला कंटाळेत. बघा मेंढास पण एवढं मन लावून खात नाही. आणि बैल तर आपले कधी मन लावून खातच नाहीत. बैलांचं काय नाही, पण बाकीचे गुरं पण कंटाळले. तरी आज एक बैलगाडी भरून आणली आणि आत्ता बैलगाडी भरायलाच जाणार आहे. तर शिल्लकीचं वाढ आहे ना, तर हे बघा इथं हे वाढ काही पडले. आणि कुट्टीच्या पलीकडून काय टाकले, म्हणजे आता वाढ 2-3 दिवस चारायचं ते कुट्टीच्या पलीकडे जे आहे ते. आणि मी शिल्लकीला संध्याकाळी समजा कुट्टी लागली तर एवढी कुट्टी इथं करून ठेवली बाजूला, म्हणजे ही संध्याकाळी ह्यांना गरज पडली तर संध्याकाळी टाकायची. चला, ओम बैलगाडी घेऊन चाललाय. आता गुरं तर हा बघा, हे गौरांग असली भारी कुट्टी ना, हिरवा पाल आहे, तरी पण ह्याला खायला नको ह्या बैलाला. असेच माझ्या तोंडाकडे बघत येत. हे गावरांग गुरं ना कशाला पण लय लवकर कंटाळतात. आता तिथं जर्शीच बघा, स्टॅलिन मूर किती बेस्ट खातात बाबा, ते मेंटास वगैरे. आणि हे सगळे माझ्याकडे बघत आहेत तोंडाकडे. चला, सकाळची खेप ओमला मी बैलगाडी झोपून दिली ती आणि पप्पांनी तिथून भरून दिली होती. चल जाऊ दे. तर ओमला लय बैलगाडीची आवड, त्याला बैलगाडी चालवायला पाहिजे. जसा तो आलाय ना ओम, तसं आम्ही सोबत असलो की तेव्हाच बैलगाडी चालवतो. आणि बैलगाडी चालवायचं काय, बैलांना सगळा रस्ता माहिती आहे. बैल बरोबर एकदा इथून तळ्याकडे तोंड केलं ना की तळ्याकडल्या शेतात जातात. काटवणाकडे तोंड केलं की बैल बरोबर काटवणातल्या शेतात बैलगाडी नेतात. त्यांना चालवायचीच गरज नाही. पण तेवढीच गोष्ट ओमला फक्त ते दाव हातात पाहिजे त्यांचं. बाकी तर त्यांना काही करायची गरज नाही, फक्त दाव हातात दिलं हे समाधान. आणि मी असतो ना, तर मी कधी दाव इथं अडकून ठेवत असतो आणि फोन बघत असतो. बैलांना चालवायची पण गरज नाही. पण त्यातच ओमला काय आनंद भेटतो त्यालाच माहिती. आता हे बघा इथं वाड्याचे आयते बंडल बांधून ठेवले. तर असे बंडल आहेत, गाडी भरून न्यायची. तेव्हा तिकडं ट्रॅक्टर भरले. रसवंतीलाच ऊस दिला बरं का, रसवंतीलाच. पण त्यांनी एकदमच लय मोठ्याने चालवलं आहे, म्हणजे तोडून आपण त्यांना पोहोच करायचं आहे. तर पण त्यांनी एकदमच लय मोठा घेतला. तर हे बघा इथं आता हे ऊसाची भेळे बांधून ठेवलेत. आता मी बैलगाडीत एक खेप टाकून येतो. ओम ड्रायव्हर चालला बैलगाडी घेऊन. तर मित्रांनो, मी ओमला बैलगाडी झोपून दिली, म्हणजे बैलगाडीत वाडं टाकून दिलं. ओम रस्त्याने बैलगाडी घेऊन येतोय. मी मधल्या मार्गाने आंब्याच्या शेतात आलोय. आणि ही अगोदरच आंब्याच्या शेतात होती, ही आणि जे पप्पा.
आणि तुम्हाला दाखवतो हे बघा, ह्यांना ना आंबे सापडलेत. आंबे म्हणजे इतके भारी पाड आहेत ना, मी तर एकट्याने खाल्ले तर मला सरणार पण नाहीत. तुम्हाला एक मिनिट दाखवतो. हे बघा कॅरी बॅगमध्ये एवढे मोठे आंबे सापडले त्यांना, लाडूला त्यांना. श्रीजी तेच आंबे सापडले बघा तुम्हाला. आणि तुम्हाला आंबे दाखवतो. हे बघा हा पाड आहे ना, असलाच भारी लागतो का नाही. ह्याचा कलर बघा, इकडून लाल कलर आहे, खाली पिवळा पिवळा. आणि पहाड कसा असतो हे बघा, हे डॉट्स आहेत ना, डॉट्स असे पसरलेत म्हणजे डॉट्स पिकलेत. आजवर डॉट्स कसे हे पांढरे टिपके एका जागेवर होते, त्याला मोहर पण म्हणतात. तर हा मोहर पिकलाय म्हणजे असा फेंट फेंट झाला आणि पसरट झालाय, त्याच्यावरून हे पहाड आहेत. तर एवढे सगळे पहाड सापडलेत श्रीजीला आणि भैयाला. तर हा पण पहाड, ह्याच्यात सगळ्यात माझा आवडीचा पहाड तुम्हाला दाखवतो. हे बघा हा आंबा सगळ्यात माझ्या आवडीचा. म्हणजे मला असे पहाडले आवडतात जे वरून लाल असतात, नंतर खाली पिवळे आणि शेवट बुडाला हिरवे. म्हणजे ह्याला 3 कलर राहतात ना, ते 3 कलर असलेले पहाड लयच भारी लागतात बाबा. तर हे असे 7-8 पहा. बरं थांब आलो. तर चला ही कॅरी बॅग नाही इथंच ठेवतो. आता हिला घेऊन घेता येते ना का, पिशवीत टाकतो की या. बरं थांब. हां थांब सोड. तर बघा असा भैयाने हा तर ताजच फार काढलाय. भैया तुझे हात आहे का, त्याच्या इकडे 3 पाड आहेत का, त्याच्यात वरचं एक पाड आहे बघ. तुझ्या उजव्या हाताच तिथं वर, हा ते 3 आहेत का, हा ते वरचं एक पाड आहे, हा तेव. मित्रांनो मी आत्ता भैयाला पाड सांगितलं ना, तर तुम्हाला सकाळीच घावला होता, पण जरा कच्चा होता. नको कच्चाच राहू दे, तुला मी सांगितलेला सकाळी कच्चा होता, आता पिकला असेल त्यामुळे ते तुला सांगितलं. हा टाक बघा. हा बघा, हा मी सकाळी बघितलेला पाड, मी सगळ्याला चेक करून गेलतो, पण जराशी कच्चा होता. आता एकदम छान पिकलाय. ह्याचा कलर बघा, मला अशा कलरचे पाड लय आवडतात. बरं चालतंय, ओके हो चालतंय. हे बघा तिथं भैया, हा नको कच्चाच असं उद्या सकाळी आता येईन. कारण काय होतं, लय कच्चे म्हणले बी सुरुवातीला खाऊ वाटत होते बरं का कच्चे कसली पण पाडं, पण आता पाडं लय भेटायला लागले, तर त्याच्यामुळे पिकलेच आवडतात. तर हे बघा ह्या कॅरी बॅगमध्ये एवढे मोठे पाड सापडले. लाडू पुढच्या वर्षी ही तर लयच खाईन बाबा श्रीजी. तर झाले असले तर बघ. पहिली एक खेप खाली करून आम्ही आता दुसरी खेप आणायला चाललो. तर आता आणखीन म्हणजे अशा 3 खेपा होतील मला वाटतंय. चला आता जातो आम्ही दुसरी गाडी पण भरून दिली. आता आई इकडंच होती ना, आता आईला घेऊन चाललो मी. होम गेला बैलगाडी घेऊन, आता आईने मी मोटरसायकलवर जातो. आणखीन वाढ भरपूर राहिले आपलं न्यायचं, 2 बैलगाड्या भरतील. मित्रांनो आता थोडासा हलका पाऊस पडला आणि आभाळ किती आलं आज, म्हणजे 15च मिनिटात एवढं वातावरण तयार झालं. तळ्याकडल्या शेतातून निघलो ना, तर त्यावेळेस वातावरण तयार झालं. तळ्यापासल्या शेतातच पाऊस चालू झाला होता, सगळं आभाळ भरून आले. मित्रांनो आता बाहेर चालू आहे अवकाळी पाऊस कमी आणि वारच जास्त आहे. म्हणजे पन्हाळा गळा सुरू झाले, पाऊस आहे बरं का, पण वारं पण भरपूर आहे बरं का. पावसापेक्षा वारच जास्त आहे. तेव्हा सगळी झाडं हालतात मोठाले, ते लिंबाचं झाड आणि ते सगळे गुरं बाहेर आहेत. पावसाने अचानक लयच फजिती गेली हो, विजा पण चमकतात.